Hello students, welcome back. Today we are going to start a new concept, that is continuity. Basic fundamental concept of limits and continuity we have already seen in first lecture of limits that I have told on yesterday to you that you have to saw that lectures. तुम्ही ते lectures काल बघितलेले असतील किंवा तुमची नोटबुक तुम्ही रिवाइज केली असेल, त्यातून तुम्हाला त्या गोष्टी इझिली समजण्यासारख्या आहेत, राईट. क्विक त्याला मी थोडंसं रिकॉल करीन की काय काय आपण कंटिन्युटीचा बेसिक पार्ट बघितला होता आणि लिमिटचा कुठला पार्ट बघितला होता. Limits and continuity. Okay. So if it is x-axis, y-axis, we will draw one random curve. Okay. So it is our one random curve of given function. Function is our regular y equal to f of x is your function. These are values of x. These are values of y. These are values of f of x. y म्हणजेच f of x. तुम्ही y axis ला y म्हणा किंवा इथेला तुम्ही f of x असंही कन्सिडर करू शकता, राईट. म्हणतो y axis or f of x, राईट. x ची व्हॅल्यू जी काय तुम्ही पुट करा पॅरलली तुम्हाला त्या गोष्टी इथे मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल हा पॉइंट जर तुमचा x इज इक्वल टू, हा पॉइंट तुमचा सपोज पॉइंट P असेल, कर्व वरचा पॉइंट, त्याचा x कोऑर्डिनेट जर a असेल तो y कोऑर्डिनेट किती असणार, व्हॉट विल बी y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B. So put x equal to a here, you will get value of y, that is f of a, right. If you put b, you will get f of b. If you put x is equal to 2, you will get f of 2, f of minus 3. Like that you will get all the coordinates, right. These are the fundamentals. Okay. Now if you go for the limits, आपण जनरली तुम्ही आता इथं कुठल्याही x is equal to कुठल्याही व्हॅल्यू साठी तुम्ही लिमिट्स चेक करू शकता. Suppose here x is equal to a, so go upside at x is equal to a. So this graph is no problem. We are having exact value at x is equal to a, that is f of a. Right? We have already seen x equal to a ला आपल्याला f of a मिळणार आहे, राईट. पण जर त्याच्यात असं असेल की इथं तुम्हाला f is equal to a ला ग्राफ इज डिसकंटिन्युअस. सपोज इथं तुमचा एक सर्कल असेल, ओके. त्याला मी अजून नीट ड्रॉ करतो. समजा असा तुमचा ग्राफ असेल एखादा, ओके. इथं सर्कल आला तुम्हाला आणि x इज इक्वल टू a ला आन्सर तुमचा आहे इन्फिनिटी, राईट. नॉट स्पेसिफिक आन्सर वी आर हॅव्हिंग. सो व्हॉट वी विल सी, म्हणजे आता जर आपल्याला ऍट x इज इक्वल टू a व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी व्हॅल्यू तर डायरेक्ट टाकू शकत नाही, बिकॉज आय एम हॅव्हिंग लिमिट्स. आपल्याला एक्झॅक्ट आन्सर मिळणार नाही. So that purpose what we will do, so we will do limit x tends to a and f of x, right. f of x मध्ये आपण x च्या शेजारची व्हॅल्यू पुट करणार. लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय, लिमिट x टेन्स टू a मायनस, याच्या लेफ्ट साइडला एकदम शेजारची जी व्हॅल्यू असेल, एकदम शेजारची व्हॅल्यू, राईट. तर थोडंसं आपण झूम केलं, शेजारची लेफ्ट साइडची आणि शेजारची राईट साइडची व्हॅल्यू, ओके. लेफ्ट साइड व्हॅल्यू अँड राईट साइड व्हॅल्यू. लेफ्ट साइड जी व्हॅल्यू असेल त्याला आपण काय म्हणणार, a मायनस एच. म्हणजे राईट साइडला व्हॅल्यू असणार आहे त्याला म्हणणार आपण a प्लस एच. एच आपण ऍड करणार किंवा सबट्रॅक्ट करणार, ऑब्विसली वेअर h टेन्स टू 0, h इज व्हेरी व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, राईट. ती व्हॅल्यू आपण टाकून त्यात बघणार. मग x इक्वल टू a मायनस एच टाकला f ऑफ x मध्ये, ओके. इथे तुम्ही f ऑफ x टाकला म्हणजे आपण काय पुट करणार, x इज इक्वल टू a मायनस एच. त्यातनं आपल्याला काहीतरी एक आन्सर मिळेल. अँड राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट म्हणजे तुम्हाला काय मिळालं, ही हाईट मिळणार लेफ्ट हँड लिमिटला. वरती जो काय पॉइंट असेल त्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट, ओके. मधला समजा तुमचा पॉइंट P असेल, लेफ्ट साइडचा पॉइंटला आपण म्हणूया PL, आणि हा जो राईट साइडचा पॉइंट असेल तर तुम्ही a प्लस एच पुट केली व्हॅल्यू,
त्याच्या शेजारची व्हॅल्यू त्याला म्हणतो आपण पी आर सपोज, राईट. म्हणजे राईट हँड व्हॅल्यू, राईट हँड आपण काय करतो, लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस. ए प्लस म्हणजे काय, ए पेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू पुट करायची आपण मेन फंक्शन मध्ये. म्हणजे आपण एक्झॅक्टली पुट करतोय, पुट एक्स इज इक्वल टू ए प्लस एच. डायरेक्ट ए पुट करू शकत नाही, ए पुट केल्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे इन्फिनिटी, राईट. मग इथं काय कंडिशन मिळतात आपल्याला. सो ऑब्विसली आता तुम्ही जर बघितलं असेल पी एल आणि पी आर दोन्ही पॉईंटचे वाय कोऑर्डिनेट्स हे ऑलमोस्ट सेमच आहेत, राईट. मग त्या दोघांचा आन्सर आणि मधला आन्सर हे सेमच असणार. म्हणजे मध्ये आपण आन्सर त्या दोघांपैकी कुठलेही एक घेऊ शकतो. मग इथं आपण काय म्हणतो, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. देन वी विल सी लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोन्ही सेम असतील, देन लिमिट एक्झिस्ट, राईट. लिमिट एक्झिस्ट करणार आहे. ओके, म्हणजे त्याचा आपण लिमिटनी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पण लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट हे जर वेगवेगळे राहिले तर तिथं लिमिट एक्झिस्टच करणार नाही, मग पुढे क्वेश्चन तो सरकणारच नाही. फॉर एक्झाम्पल ते पण मी तुम्हाला एक्झाम्पल दिला होता लास्ट टाइम. सपोज ग्राफ तुमचा असा असेल, इथून ग्राफ इथं आला, इथं डॉट डॉट आला, इथून समजा वर गेला आणि इथून तुमचा ग्राफ दुसरीकडे गेला या टाइप मध्ये, राईट. मग इथं डॉट घ्या, सर्कल घ्या, काही घ्या या ठिकाणी. ओके, मग इथं तुम्ही क्रॉस चेक करू शकता. इथं तुमचं असणार आहे एक्स इज इक्वल टू ए, की ज्याला आपल्याकडे आन्सर अवेलेबल नाहीये, पण एच्या राईटला गेला तुम्ही ए प्लस एच साठी तर तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे, राईट. आणि तुम्ही लेफ्ट साइडला आलात ए मायनस एच तर त्याला तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे. सो हियर लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, राईट. इथं तुमचं काय येणार आहे, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. लिमिट एक्झिस्ट करत नाही, राईट. लिमिट डज नॉट एक्झिस्ट. मग या कन्सेप्टवर जो आपण लिमिट सगळा सॉल्व्ह केला होता चॅप्टर. आफ्टर दॅट म्हणजे आपण जे जे लिमिटचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय युजिंग डिरेक्टली एनी फॉर्म्युले, तर तिथं लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट हे सेमच आहेत, राईट. आणि जे क्वेश्चन फॉर्म्युलाने सॉल्व्ह होत नाहीत मग तिथं आपण हे सबस्टिट्यूशन यूज करतो, x इक्वल टू ए प्लस एच और x इक्वल टू ए मायनस एच. जिथं पायचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या ठिकाणी आपण असे सबस्टिट्यूशन केलेले होते, तुम्हाला ते आठवत असेल, राईट. आणि आता इफ वी गो फॉर द कंटिन्युटी, ओके. मग कंटिन्युटीचा काय कन्सेप्ट आहे, कंटिन्युटीचा मधला कन्सेप्ट आहे फॉर कंटिन्युटी लेफ्ट हँड लिमिट is equal to f of a is equal to right hand limit, right. मी मगाच्याच ग्राफ वरती येतो बघा. इथे जर तुम्ही आलात परत एकदा ग्राफ वरती, पहिला ग्राफ जर तुम्ही बघितला ही लेफ्ट हँड लिमिट आहे, हा राईट हँड लिमिट आहे आणि मधला जो व्हॅल्यू आहे त्या तिघांची हाईट सेमच आहे. म्हणजे जे दोन डॉट आहेत हे जे दोन डॉट आहेत आणि मधला जो सर्कल आहे त्या तिघांची हाईट ऑलमोस्ट सेमच आहे, राईट. लेफ्ट हँडचा तुमचा असणार आहे लेफ्ट हँड लिमिट, राईट साइडला असणार आहे राईट हँड लिमिट आणि हा जो मधी जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे एफ ऑफ ए, बिकॉज ऍट एक्स इज इक्वल टू ए. या तीन व्हॅल्यू जर सेम असतील तर तुम्ही सांगू शकता दॅट इज कंटिन्युअस फंक्शन, राईट. म्हणजे जरी लिमिट एक्झिस्ट करत नसेल आणि तो जर डिसकंटिन्युअस फंक्शन असेल तर त्याला तुम्ही कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करू शकता, राईट. डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, तो दिसतोच आपल्याला, त्या पॉइंटला आन्सर येते इन्फिनिटी, राईट. इथे आपण म्हणू शकतो फॉर रिमुवेबल, असं दिलेलं आहे मी तुम्हाला, फॉर रिमुवेबल डिसकंटिन्युटी. ओके, तुम्ही थांबा. फॉर रिमुवेबल डिसकंटिन्युटी, ओके. म्हणजे लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम आहे, तेच आन्सर आपण मधल्याला देऊन टाकणार. म्हणजे तिघांचे आन्सर सेम झालं. म्हणजे जिथं तुमचा असा सर्कल क्रिएट होता मधली व्हॅल्यू जर सेम असेल त्याला आपण डॉट मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे ऑटोमॅटिकली हा तुमचा कन्वर्ट झाला कंटिन्युअस फंक्शन मध्ये, राईट. पण जर असं जसं मगाचं सेकंड एक्झाम्पल होतं तुमचा, हा जर असा असेल तर लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम नाहीये, राईट. लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, राईट. मग या केसमध्ये आपल्याला काय होणार आहे, यातली कुठलीही केस असू देत एफ ऑफ ए, या तिन्ही व्हॅल्यू कुठलेही एक जर मिसमॅच होत असेल तर इट इज नॉन रिमुवेबल.
इट इज नॉन रिमूवेबल डिसकंटिन्युटी. ओके, इट इज नॉन रिमूवेबल डिसकंटिन्युटी. ऑब्विसली तो डिसकंटिन्युअस आहे म्हणून तर तिथे आपण लिमिट एक्झिस्ट करतोय, लिमिट त्यात आपण इन्व्हॉल्व करतोय, कारण एक्झॅक्टली त्या व्हॅल्यूला आन्सर मला मिळत नाहीये. मग जर आन्सर मिळत नसेल तर आपण लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट कडे जाणार. क्लिअर आहे? तो हा सगळा तुमचा सिनेरिओ आहे कंटिन्युटी या चॅप्टर साठी. म्हणजे यात तुम्हाला काय करायचंय, फंक्शन हा डिसकंटिन्युअस कधी कधी असणार आहे जेव्हा डिनॉमिनेटर 0 असतो त्यावेळेला. मग त्या केसला मग त्याची व्हॅल्यू काय असेल तर आपण लिमिट यूज करणार आणि त्याचं एक्झॅक्ट आन्सर आपण मिळवायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करत गेलं की ते तुम्हाला ऑटोमॅटिकली गोष्टी समजत जातील. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? यातले मी काय तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा तेव्हा घेतले होते. रिमूवेबल डिसकंटिन्युटी कधी असणार आहे, इररिमूवेबल डिसकंटिन्युटी कधी असेल, इररिमूवेबल किंवा नॉन रिमूवेबल कुठले वर्डिंग घ्या तिथं तुम्हाला. तो या सगळ्या स्टाईल मध्ये आपल्याला त्या कंटिन्युटी या चॅप्टरला तिथं बघावं लागेल. ओके, क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊया, मी त्याचा तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया समजत जाईल. ठीक आहे, तुमच्या बुक्स मधला मी घेतो क्वेश्चन नंबर 3. एंट्रन्स बुक बघा तुमचा, क्वेश्चन नंबर 3 बघा एकदा त्यातला. क्वेश्चन 3, क्वेश्चन काय दिले बघा. इफ f of x is continuous at x is equal to 3, where f of x is given to us x square minus 7x plus 12 upon x square minus 5x plus 6. ओके, आता हा कंटिन्युअस ऍट x इज इक्वल टू 3 आपल्याला सांगितलेलं आहे, पण इथं फंक्शन मध्ये लिहिलेलं आहे when x is not equal to 3. फंक्शनच्या पुढेच लिहिलंय बघा. हे असं काय लिहिलेलं आहे, याची रायटिंगची मेथड आहे. याचं काय मेथड आहे, किंवा जर तुम्ही याच्यात x इक्वल टू 3 पुट करायचा प्रयत्न केला तर किती मिळणार आहे, 9 minus 15 plus 6 at denominator. So it will get minus 6 plus 6 equal to 0. So we cannot put x is equal to 3 at denominator directly, right? पण म्हणजे तुम्ही 3 टाकलं तर आन्सर इन्फिनिटी मिळणार आहे. मग आन्सर इन्फिनिटी मिळालं म्हणजे हा फंक्शन काय झाला, डिसकंटिन्युअस झाला. तरी पण त्यांनी कंटिन्युअस आहे असं सांगितलं आहे. कशामुळे कंटिन्युअस सांगितलेलं आहे, याचा जर तुम्ही ग्राफ काढायला गेलात, मी परत मगासारखं तुम्हाला त्याला इन्सिस्ट करीन की काय कन्सेप्ट होता मगाचा. याचा तुम्ही ग्राफ काढायला गेलात पण x इक्वल टू 3 ला हा तुमचा असणार आहे डिसकंटिन्युअस, राईट? ऍट x इज इक्वल टू 3 फंक्शन इज डिसकंटिन्युअस, या टाईपचा याचा ग्राफ असणार आहे समहाऊ. ठीक आहे, पण आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला विचारलेलं आहे f ऑफ 3 म्हणजे x इक्वल टू 3 तर मला पुट करायचं आहे, पण मी पुट करू शकत नाहीये, राईट? मग मी काय करणार, या केससाठी मी यूज करणार लिमिट. ओके, व्हॉट विल राईट, f ऑफ 3 इज इक्वल टू 3 तर मी पुट करू शकत नाही, मग मी 3 च्या शेजारची व्हॅल्यू पुट करणार, म्हणजेच x टेन्स टू 3, राईट? नाउ फंक्शन इज x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 अपॉन x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. फंक्शन त्यांनी कंटिन्युअस आहे असं सांगितलेलं आहे. त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं मिनिंग असं आहे की याच्या राईट साइडला जर का तुमचा राईट हँड लिमिट असेल आणि जो काय लेफ्ट हँड लिमिट असेल हे दोन्ही सेम असतात, राईट? f of x is continuous function so that left hand limit is equal to right hand limit. Okay, function is continuous function असं त्यांनी सांगितलेलं आहे. t ला सुद्धा कंटिन्युअस आहे, म्हणजे इथं ऑलरेडी यांनी हा जो डॉट आहे तो भरून काढलेला आहे. मग हे आन्सर आपल्याला विचारले, पण ते आपण डायरेक्ट पुट करू शकत नाही. मग आयदर लेफ्ट हँड लिमिट नी सॉल्व्ह करा किंवा राईट हँड लिमिट नी सॉल्व्ह करा. म्हणजे आपण लिमिट x टेन्स टू 3 तिथे यूज केला, लिमिटचं तिथे इन्व्हॉल्वमेंट झालं. आता या लिमिटचा क्वेश्चन तुमचा रिशेड्यूल झाला, लिमिटचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता डिरेक्टली सॉल्व्ह झाला युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला और फॉर्मॅट, डिरेक्टली आन्सर मिळेल. जर स्टँडर्ड फॉर्म्युला किंवा स्टँडर्ड फॉर्मॅट सॉल्व्ह नाही झालं तर आपल्याला तिथे यूज करावं लागणार सबस्टिट्यूशन, 3 प्लस h किंवा 3 मायनस h. म्हणजे जनरल क्वेश्चन आहे, यासारखे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत लिमिट मध्ये. If quadratic is there, then prepare factors. Right? पहिला जो पार्ट आहे तुमचा
12 at the numerator. 12 चे काय फॅक्टर्स पडणार and denominator is 6, right? तर 12 आणि -7 असेल तर -5 -2 आणि 6 तुमचा कसा येणार बघा, obviously -3 and -2. Multiplication 6, addition is -2. So factors are x -5 and x -2. Factors at denominator x -3 and x -2. So obviously इथे तुमचा x टेन्स टू 3 असेल तर x -3 फॅक्टर तयार झाला पाहिजे. कुठं गडबडले बघा जरा, इथं चुकलेलं आहे. फॅक्टर्स पाहिजे तुम्हाला 4. तुमचा -4 आणि -2 पाहिजे. बघूया आपण काय झालं इथं. चे फॅक्टर पडणार आहेत -4 and -3. सो फॅक्टर्स आर x -4 and x -3 at numerator. Now from here x -3 will get cancelled. Now obviously x tends to 3 असेल तर x -3 तुमचा प्रिपेअर झालाच पाहिजे. ऑलरेडी कन्सेप्ट आपण बघितलेला आहे रेग्युलर लिमिट मध्ये. So now what we are getting? Now put values of limit. Now x tends to 3 put करा. 3 -4 upon 3 -2. It is -1 upon 1. So answer is -1, right? म्हणजे इथं जे तुमचा ब्ल्यू डॉट तयार झालेला आहे, मग 3 ला तुमचं लेफ्ट साइडला आन्सर काय मिळणार -1. म्हणजे तो खाली पॉइंट असणार आहे 4th क्वाड्रंट मध्ये. क्लिअर आहे का बघा. म्हणजे आपण हा डॉट जो असेल त्याचा y कोऑर्डिनेट मिळवला तो असणार आहे तुमचा -1. म्हणजे या पॉइंटच्या राईट साइडला -1 आन्सर मिळणार, लेफ्ट साइडला आन्सर -1 मिळणार. त्यामुळे मध्ये सुद्धा आन्सर -1च असणार. असं याचं झालं डिटेलिंग सॉल्विंग, बिकॉज वी आर युजिंग लिमिट्स टू सॉल्व दिस क्वेश्चन. So let's move for the next question. We will see question number 1. See question number 1. F of x given function is 2x square plus 7 upon x cube plus 3x square minus x minus 3 is discontinuous for. असं विचारलेलं आहे, राईट. डिस्कंटिन्युअस कधी असतो? when function does not exist, right? ते आपण लिहू शकतो f of x is discontinuous when denominator is 0. x square x cube plus 3x square minus x minus 3 equal to 0. जेव्हा डिनॉमिनेटर 0 असेल त्यावेळेला आपल्याला मिळणार आहे तो discontinuous, right? So it is discontinuous function when denominator is 0. आता डिनॉमिनेटर 0 कुठे मिळणार आहे बघा. म्हणजे याचे तुम्हाला फॅक्टर्स बनवावे लागतील. ऑब्विसली या क्यूबिक इक्वेशन आहे, तर फॅक्टर्स बनवायला थोडासा त्रास होऊ शकतो तुम्हाला. त्याला 2 मेथड आहेत. आता इथनं रेग्युलर सुद्धा कॉमन तुम्ही घेऊ शकता किंवा चेक करायचे. म्हणजे x इक्वल टू एक तर 0 टाकून बघा तो सॅटिस्फाय करतोय का. रॅन्डमली व्हॅल्यूज पुट करून बघायच्या. कुठल्या व्हॅल्यूज पुट करायच्या. x इक्वल टू 0 1 2 -1 -2, राईट. नाही जमलं तर मग 3 -3 या व्हॅल्यूज पुट करून बघायच्या. 0 टाकून बघा तुम्हाला आन्सर मिळणार -3 इक्वल टू 0. सो इट इज नॉट सॅटिस्फाईंग. सो 0 इज नॉट पॉसिबल, राईट. मग 1 टाकून बघा. 1 टाकून बघा काय काय मिळणार आहे. 1 + 3 सरळ सरळ लिहूयात आपण इथं, राईट. So put x is equal to 1, right? What you are getting? Left hand side 1 + 3 -1 - 3. 3 + 1 4, 4 - 1 3, 3 - 3 is equal to 0. RHS already आपल्याला 0 आहे. So that x is equal to 1 is solution, right? Solution of equation. x equal to 1 solution असेल तर फॅक्टर काय असणार तुमचा x -1. So x -1 is factor, right, of given equation. म्हणजे x -1 हा तुमचा फर्स्ट फॅक्टर झाला. आता दुसरा फॅक्टर कसा मिळवणार तुम्ही. डिनॉमिनेटरचा फॅक्टर्स तयार करायचे आहेत आपल्याला. मग x -1 जर तुमचा पहिला फॅक्टर असेल तर त्यांनी तुम्हाला डिवाइड करावं लागेल, राईट. सो डिरेक्ट डिव्हिजन बाय x -1. क्लिअर आहे का बघा. हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फॅक्टर स्ट्राईक नाही झाले
तर हे टाकून बघायचे, कुठला ना कुठला एक तुमचा मॅच होतो असंच इक्वेशन तुम्हाला दिलेलं असणार आहे. राईट. सो आपण काय केलेलं, पुट x इज इक्वल टू 1 ऍट डिनॉमिनेटर पुट केलं आपण, आणि मग जी व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल x इक्वल टू 2 सॅटिस्फाय झाला असता तर फॅक्टर आला असता x मायनस 2. आता डिव्हिजन करा, काय काय मिळते तुम्हाला. डिव्हिजन आपण लिमिट्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. एक्स क्यूब अपॉन एक्स, एक्स स्क्वेअर, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन x into x square x cube and minus x square. Because of subtraction it will get cancelled. 3 plus x square, 4x square minus x minus 3. So 4x square upon x, that is plus 4x. So 4x square and minus 4x. So making minus minus plus, it will get cancelled. So minus x plus 4x. So 4x minus x, that is 3x minus 3. Again 3x upon x is plus 3. Then cross multiplication 3x minus 3. So answer is 0. हे मी पटापट सॉल्व्ह केलेलं आहे, त्याचा शिकवण्याची वेळ राहिलेली नाही. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्ही केलेला आहे आणि एज वेल एज आपण लिमिट्स मध्ये सुद्धा हा मेथड बघितलेला आहे. हे डिव्हिजन मध्ये अजूनही कुणाला डाऊट असेल तर मला डाऊट ग्रुप वरती पाठवा, ते मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेन. पण जर तुम्हाला येत नसेल आणि तुम्ही जर विचारत पण नसाल तर मग त्याच्यावरती काय फार कमेंट करायची गरज नाहीये. त्यांना जमते त्यांनी पटापट करा, ज्यांना नाही जमत हे डिव्हिजन त्यांनी ते मला विचारा. दोनच ऑप्शन्स आहेत. ओके, म्हणजे आता आपला क्वेश्चन काय रिडिफाईन झाला. सो गिवन फंक्शन इज 2x स्क्वेअर प्लस 7 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर तयार झाला तुमचा x मायनस 1 इज फर्स्ट फॅक्टर, सेकंड फॅक्टर इज x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3. मग अजून त्याला तुम्ही फॅक्टर्स प्रिपेअर करू शकता. x मायनस 1, आता याचे काय फॅक्टर्स बनतायत बघा, फॅक्टर्स पडले तर ठीक, नाही तर तसंच ठेवायचं आपण. आता x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3, म्हणजे याच्यात तुम्हाला 3 चा फॅक्टर्स पाडावा लागेल. 3 चे फॅक्टर्स लागतील तुम्हाला आणि इथं पाहिजे तुम्हाला 4, म्हणजे असे फॅक्टर्स काय पडणार तुमचे 3 and 1. So x plus 3 and x plus 1, right? Now what we want? We want denominator, right? इथे तुम्हाला जायचंय. f of x is discontinuous when denominator is equal to 0, म्हणजेच x minus 1, x plus 3, x plus 1 equal to 0. So x is equal to 1, x is equal to minus 3 and x is equal to minus 1. So function is discontinuous where x is equal to 1, x equal to minus 3 and x is equal to minus 1. या तिन्ही x साठी डिनॉमिनेटर 0 तयार होतोय, म्हणजे या तिन्ही x च्या व्हॅल्यू साठी फंक्शन तुमचा डिस्कंटिन्युअस राहणार तिथं. राईट. आता तुम्ही डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स कशा पद्धतीने मिळवताय त्याच्यावरती त्या क्वेश्चनचं तुमचं टाइम डिसाइड होणार, किती टाइम त्याला तुम्हाला लागणार आहे. राईट. जेवढं तुम्ही फास्ट फॅक्टर्स प्रिपेअर करू शकाल तेवढं फास्ट तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळणार. आता याच्यात तुम्हाला एंट्रन्स लेवलला शॉर्टकट सुद्धा आहे की तुम्ही जे ऑप्शन दिलेले असतील ते तुम्ही ऑप्शन डायरेक्ट टाकून बघू शकता की कुठला x टाकल्यानंतर डिनॉमिनेटर 0 मिळते. म्हणजे 1 टाकून बघायचं, -1 टाकून बघायचंय आणि -3 टाकून बघायचं. या 3 व्हॅल्यू जर तुम्ही टाकून बघितल्या तरी पण तुम्हाला पटपट समजेल की 0 येते का येत नाहीये. म्हणजे एंट्रन्स लेवलला आपण शॉर्टकट हा यूज करू शकतो. राईट. बाय द टेकिंग हेल्प ऑफ गिवन ऑप्शन्स. राईट. याचा आन्सर येणार तुमचं डी. फॉर 3 व्हॅल्यूज ऑफ x फंक्शन इज डिस्कंटिन्युअस. अजून कुठलीही चौथी व्हॅल्यू तिथे तुम्हाला दिसणार नाही. सेम कन्सेप्ट तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये बघायला मिळेल. डिनॉमिनेटर 0 दाखवायचे, व्हॅल्यूज मिळवायच्या, त्या व्हॅल्यूजना फंक्शन असणारे डिस्कंटिन्युअस. Clear this question? Just make factors of denominator तो इक्वल टू 0 दाखवायचा आहे, त्यातनं x च्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यूजला फंक्शन असणारे डिस्कंटिन्युअस. राईट. क्वेश्चन 2 एकदम फास्ट करू शकाल तुम्ही. म्हणजे u स्क्वेअर प्लस u मायनस 2 हा 0 and x minus 1 is 0. राईट. फंक्शन इज डिस्कंटिन्युअस. मग x इक्वल टू 1 टाका, याला पण सॉल्व्ह करा. यातनं काय मिळते बघा तुम्हाला.
I think u plus 2 and u minus 1 0. So u is equal to minus 2. कसे काय फॅक्टर्स पडतात का बघा त्याला, काय काय त्यातून तुम्हाला मिळणार आहेत. Right, so u is equal to minus 2 and u is equal to 1. आता तुम्हाला परत एक्झॅक्टली एक्सच्या व्हॅल्यूज लागतील, हा त्यातला इम्पॉर्टंट फरक आहे. क्वेश्चन नीट रीड करा, त्यांनी काय काय दिलेलं आहे आपल्याला. एफ ऑफ यू दिलेला आहे आणि यू ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. तो एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्युअस ऍट, म्हणजे एक्झॅक्टली हा फंक्शन कसा तयार होणार आहे बघा. एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स किती असणार, यू च्या ठिकाणी एक्स प्लेस करावा लागेल. ठीक आहे, यू च्या ठिकाणी एक्स प्लेस करा, तो एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2. राईट, नाउ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आता यू ची व्हॅल्यू पुट करा. यू ची व्हॅल्यू तुम्ही पुट काय करणार, यू इज इक्वल टू, जिथे तर यू म्हणजे एक्स आहे तिथे ते तुम्हाला हा पुट करायचा आहे. 1 अपॉन एक्स मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 मायनस 2 या स्टाईलनी. ठीक आहे, आणि म्हणजे पुढे घेऊन तुम्हाला समजेल की एक्स मायनस 1 हा 1 घेऊ शकता तुम्ही, किंवा एक्स मायनस 1 ला तुम्ही परत मायनस 2 घेऊ शकता. त्यातनं तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील, त्यातनं तुम्ही ते चेक करू शकता कुठले कुठले आन्सर तिथं मिळते. राईट, हा जस्ट बघून घ्या, लिहू नका, तो होमवर्कला सॉल्व्ह करा. क्वेश्चन 3 ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे आपण. क्वेश्चन 4, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 आता क्वेश्चन 1 सारखाच आहे. फॅक्टर्स प्रिपेअर करावे लागतील तुम्हाला. क्वेश्चन 5 इज सेम कन्सेप्ट, फॅक्टर्स प्रिपेअर करावे लागतील, त्यातनं तो क्वेश्चन पुढे पुढे साईड टाकणार. क्वेश्चन 6 इज ऑल्सो सेम. क्वेश्चन 6 एक करून बघूयात आपण. चलो सेम पॅटर्न वरती. काय दिले बघा, क्वेश्चन नीट रीड करा आता फक्त. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2, where f of x given function is x square minus x minus 2 raised to 20 and upon x cube minus 12x plus 16 raised to 10. Right? And इथे लिहिलेलं आहे where x is not equal to 2. Obviously जर तुम्ही x equal to 2 पुट केला डिनॉमिनेटरला, तर डिनॉमिनेटरला मिळणार आहे आपल्याला 0. So that we cannot put x is equal to 2. It is domain. We can take any real value excluding 2. आता इथे जर मला आता f of 2 विचारला, तर आपण डिरेक्ट नाही पुट करू शकत. मग इथे तुम्हाला लिमिट यूज करणार. लिमिट x टेन्स टू 2 and given function is x square minus x raised to 20 and obviously x cube minus 12x plus 16 raised to 10. Now same concept at numerator and denominator we have to prepare factors. Factors prepare करा, काय काय तयार होते बघा. Okay, so limit x tends to 2, so numerator x square minus x minus 2. The minus 2 चे factors we have to collect. Middle term is minus 1, so minus 2 and plus 1. So here we have to write x minus 2 and x plus 1. If limit x tends to 2 is there, then we need x minus 2 should be factor at denominator. Now from denominator again you have to solve like perfect division. X cube minus 12x plus 16 and whole divided by x minus 2, because x minus 2 is first factor, right? So x is x square. Similarly you have to make cross multiplication. So now x cube minus 2x square. आता माझा बघू नका, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, काय काय येते आन्सर बघा. ते फॅक्टर तुमचा काय प्रिपेअर होतोय. हियर टेक प्रिकॉशन, x क्यूब कॅन्सल, पण x स्क्वेअर वरती नाहीच आहे. मग 2x स्क्वेअर minus 12x plus 16. 2x square upon x, that is 2x. Now cross multiplication, 2x square and minus 4x. So making subtraction, 2x square cancel, minus 12 plus 4, that is minus 8x plus 16, right? Then we can take minus 8, minus 8x
and plus 16. Because of subtraction, denominator get 0. So second factor now we got x square plus 2x and minus 8. Right? आता अगेन त्याचे फॅक्टर्स पडतात का बघायचं, अदरवाइज इट इज सफिशियंट. राइट? So from here x minus 2 will get cancel. आता x equal to 2 पुट करून बघा काय होतंय. आता पुढे परत त्याला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. अरे थांबा, त्याला परत ब्रॅकेट्स आहेत आपल्याकडे, लगेच असे कट नाही होणार. Here we are having bracket. Bracket is your 20. Here 20, 20, and denominator is 10. This 10 and this 10. Okay? डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. याला अजून आपण रिडिफाइन करूया. लिमिट x टेन्स टू 2, x minus 2 raised to 20, x plus 1 raised to 20 divided by x minus 2 raised to 10. आता अगेन x square plus 2x minus 8 याचे तुम्हाला फॅक्टर्स बनवावे लागतील. अगेन फॅक्टर्स क्वाड्रॅटिक. मायनस 8 चे फॅक्टर्स प्रिपेअर करायचे आपल्याला. अँड मिडल टर्म इज प्लस 2. It will be 4 and minus 2. Right? Now what we are getting? X plus 4 and x minus 2, and both terms we have to get power is 10. So here power is 10 and second power is 10. Right? So now what we got? Now you can cancel x minus 2 bracket raised to 20 and x minus 2 bracket raised to 10, x minus 2 bracket raised to 10. Denominator we will get x minus 2 bracket raised to 20. Okay? Clear hai ka baga? These three terms will get cancelled. आता remaining values मध्ये तुम्ही put करू शकता. X is equal to 2. So put x equal to 2 at numerator. So 2 plus 1 raised to 20 and denominator 2 plus 4 raised to 10. So 3 raised to 20 upon 6 raised to 10. अजून याला काय सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता तुम्ही. अदरवाइज यू विल गेट युअर आन्सर. 3 raised to 26 कुठे डिनॉमिनेटरला नाहीये. याला परत रिडिफाइन करा. मी आता इथे वर सॉल्व्ह करतो. 3 raised to 20 upon 6 is 2 into 3. So 2 raised to 10 and 3 raised to 10. So 3 raised to 20 upon 3 raised to 10, it will convert to the 3 raised to 10 and denominator is 2 raised to 10. So final answer will be 3 upon 2 and bracket raised to 10. Calculation मध्ये जास्त अडकून पडू नका. जमलंच पाहिजे, पण कन्सेप्ट बघा. कुठल्या कॉन्सेप्टनी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. Right? So you can solve question number 7. Question number 7, we have to find out f of minus 2. Means we have to apply limit x tends to minus 2. And same we have to prepare factors. For question number 8, we have already solved question number 8 in limit chapter. You will get same to same question in chapter limit or in similar format. Here we have to use sequence series concept, right, for the summation of numerator. After that we will go for question number 9. So focus question number 9. What we are getting? It is continuous function everywhere. So given function is f of x is equal to what we are getting? X raised to 8 minus 256 raised to 4 upon x raised to 4 minus 16 raised to 4. Right? When x is not equal to 16. तर तुम्ही x equal to 16 जर इथं पुट केला, the denominator मिळणार 16 raised to 4 minus 16 raised to 4. So we cannot put x is equal to 16 directly. पण f of 16 विचारलंय आपल्याला, पण टाकू तर शकत नाही. पण काय सांगितलेलं आहे? फंक्शन इज कंटिन्युअस. So function continuous, then limit exists. Limit exists असेल तर introduce limit. We can put limit x tends to 16. Now question is x raised to 8 minus 256 raised to 4 upon x raised to 4
minus 16 raised to 4. Now we have to solve this limit. आता लिमिट मध्ये फॉर्मॅट लगेच स्ट्राईक झाला पाहिजे. या टाइपचा कुठला फॉर्मॅट आपल्याकडे अवेलेबल आहे? लिमिट x टेन्स टू a x raised to n minus a raised to n upon x minus a, right? So n into a raised to n minus 1. We have to apply that particular format at numerator and denominator. So numerator is x raised to a. आता याच्यात ही a व्हॅल्यू सही लागते. हा a व्हॅल्यू तुमचा लिमिट मध्ये असणार आहे, तोच a तुमचा इथं असणार आहे, तोच a तुमचा डिनॉमिनेटरला असणार आहे. तीन ठिकाणी हा तुमचा a लागतो आणि हे दोन पॉवर सेम पाहिजेत, x रेस टू n आणि a रेस टू n, राईट? मग इथं x रेस टू 8 असेल तर मायनस समथिंग रेस टू तुम्हाला 8 करावं लागणार. एक तर दोन्हीकडे 8 करा किंवा दोन्हीकडे 4 करा. मग 256 रेस टू 4 त्याला आपण काय करू शकतो? मग 256 रेस टू 4, 256 किती असणार आहे? 16 स्क्वेअर. मग तुमचा 16 रेस टू 8 मध्ये कन्वर्ट होणार. क्लिअर आहे का बघा? x रेस टू 8 minus 16 रेस टू 8. 256 raised to 4 we have converted for 16 raised to 8, right? And denominator no problem, x raised to 4 minus 16 raised to 4. Now what we will do? Divide numerator and denominator by x minus 16, right? We are dividing numerator and denominator by x minus 16 because of this term. We need this term at denominator, x minus a, right? Now apply formula at numerator and denominator. At numerator what we will get? I will write here. At numerator n is equal to 8 and a is equal to 16. At denominator n is equal to 4 and a is equal to 16. What is the answer? N. Numerator is n into a raised to n minus 1, right? And for the denominator, n into a raised to n minus 1. Just solve this and you will get answer. So 8 upon 4 is 2. 2 into 16 raised to 7 upon 16 raised to 3. The subtraction of power 2 into 16 raised to 7 minus 3 is 4. Okay, you just solve this. Okay, same options are there. 2 into 16 raised to 4. So option B we can prefer, right? आता एक एक तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील जे सेम तुम्हाला लिमिट्स या चॅप्टर मध्ये ऑलरेडी झालेले आहेत. तेच परत परत तुम्हाला सगळीकडे करायचंय. मग काही ठिकाणी जसं आता तुम्हाला हा फॉर्म्युला आपण यूज केला, मग काही ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड येणार, काही ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन येणार, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, हे सगळे व्हॅल्यूज तुम्हाला बघायला मिळत जातील वेगवेगळ्या लिमिटच्या क्वेश्चन्स मध्ये. तो क्वेश्चन डिपेंड्स ऑन कंटिन्युटी चॅप्टर, राईट? राईट. जर तुम्ही आता क्वेश्चन 11 ला गेलात, 11, 12, 13, 14, 15 अप टू 17 सगळे क्वेश्चन तुमचे डिपेंड्स ऑन रॅशनलायझेशन ऑफ न्यूमरेटर और रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. स्क्वेअर रूटची टर्म दिसली की लगेच तो फॅक्टर आपल्या डोक्यात स्ट्राईक झाला पाहिजे, राईट? वी विल सॉल्व क्वेश्चन नंबर 11 अँड क्वेश्चन नंबर 17. पहिला आणि शेवटचा क्वेश्चन सॉल्व करूयात. Okay, so if this question is completed, move for question number 11. Okay, question number 11. F of x is equal to under root 1 plus x minus cube root of 1 plus x and divided by x where x is not equal to 0. दिलेलं असतं ऑलरेडी. सगळीकडे सेम क्वेश्चनचा फॉर्मॅट तुम्हाला बघायला मिळेल. एफ ऑफ 0 पाहिजे पण आपण तो टाकू शकत नाही डिनॉमिनेटरला. So here you have to apply limit. So limit x tends to 0 f of x, right? That is equal to
So limit x tends to 0, under root of 1 plus x, cube root of 1 plus x, and whole divided by x, right? So solve this and see what you are getting. डायरेक्ट सॉल्व नाही झालं तर रॅशनलायझेशन करायचं किंवा डायरेक्ट फॉर्म्युला होतोय का बघायचं का मग त्याला सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे ते पण तुम्ही चेक करू शकता. पण एनी हाऊ यू हॅव टू सॉल्व दिस कन्सेप्ट, राईट. आता काही ठिकाणी जर नाही जमलं तर तिथं एल हॉस्पिटल रूल्स वापरला जातो, तो बऱ्याचशा गोष्टी त्याला अप्लाय आहेत. सो आय थिंक हा क्यूब रूट ऑफ एक्स असल्यामुळं आय एम नॉट शुअर की रॅशनलायझेशन पटकन सॉल्व होईल, कारण ए प्लस बी इंटू ए मायनस बी आपण करायला गेलो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपल्याला मिळतो. पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मधून लगेच त्यातनं काय गोष्टी कॅन्सल होतील असं काय दिसत नाहीये, राईट. सो हा क्वेश्चन रेग्युलर वेनी सॉल्व्ह होणार नाही. हा ऍक्च्युली 0/0 फॉर्मॅट म्हणजे हा एल हॉस्पिटल रूलनी सॉल्व्ह होणार आहे. हॉस्पिटल रूल तो आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. का करावा लागतोय? कारण जेव्हा आपण रॅशनलायझिंग करतो, रॅशनलायझेशन ऑफ न्यूमरेटर, ऍट दॅट टाइम आपल्याला काय मिळणार, वरती मिळतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये याचा स्क्वेअर कॅन्सल होईल पण याचा स्क्वेअर रूट तुमचा कॅन्सल नाही होणार, म्हणजे 1 प्लस एक्स होणार आणि मायनस याचा स्क्वेअर तुमचा काय येणार 1 प्लस एक्स रेस टू 2/3 असा तुमचा क्रिएट होईल. मग तो 1 कॅन्सलच नाही झाला तर पुढे तो प्रोसेस तुम्हाला खालचा एक्स तुम्हाला कॅन्सल करायचा आहे वरच्या एक्स बरोबर, वरती तो क्वेश्चन सिम्प्लिफाईड होणार नाही. या केससाठी तुम्हाला एल हॉस्पिटल रूल यूज करावा लागेल. याला आता असंच तेव्हा आफ्टर डिफरन्शिएशन त्याला आपण करू शकतो किंवा क्वेश्चन आलाय तर त्याला करून सोडलं तरी चालेल. करून दाखवतो मी, स्टँडर्ड फॉर्म्युले पण तुम्हाला सांगेन, असं काही प्रॉब्लेम नाहीये. क्वेश्चन आलाच आहे तर कम्प्लीट करून टाकूयात, राईट. त्याच्यात काय काय करायचंय, एल हॉस्पिटल रूलला डिनॉमिनेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि न्यूमरेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, म्हणजे तुमचं आता काय झालं, लिमिट एल लिमिट एक्स टेन्स टू 0. आता डिनॉमिनेटरला आपल्याकडे किती व्हॅल्यू इथं एक्स आहे, तो एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. ठीक आहे, हा क्वेश्चन आलाय म्हणून जर समजून घ्या, नाही तर परत आपण नंतर डिफरन्शिएशन नंतर परत एकदा या टाइपच्या क्वेश्चनला येणारच आहोत. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, याला रूट एक्स डेरिव्हेटिव्ह. सो रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/2 इंटू रूट एक्स. हा तुमचा कन्वर्ट होणार 1/2 इंटू अंडर रूट 1 प्लस एक्स. ठीक आहे, पुढची व्हॅल्यू तुमची आहे 1 प्लस एक्स क्यूब रूट, म्हणजे क्यूब रूट ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, म्हणजेच एक्स रेस टू 1/3 चा डेरिव्हेटिव्ह. एक्स रेस टू 1/3 चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/3 एक्स रेस टू 1/3 मायनस 1, म्हणजे 1/3 एक्स रेस टू मायनस 2/3, राईट. याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा किती असणार आहे 1/3 एक्स, म्हणजे तुमचा 1 प्लस एक्स आहे आणि ब्रॅकेट रेस टू मायनस 2/3 असा तुमचा टर्म याच्यात तयार होत असतो. ठीक आहे, मग आता काय झालं, डिनॉमिनेटरचा एक्स गायब झाल्यामुळं आता तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करू शकता. डिनॉमिनेटरला एक्स होता त्यामुळे आपण 0 पुट करू शकलो नाही, पण आता एक्स इक्वल टू 0 पुट करा सगळीकडे. मग काय काय मिळालं 1/2 अंडर रूट 1 प्लस 0 मायनस 1/3 1 प्लस 0 अँड रेस टू मायनस 2/3. 1/1 प्लस 0 इज 1, हा 2 मिळणार तुम्हाला. 1/3 1 रेस टू एनिथिंग हा तुमचा 1च असणार आहे, राईट. 1/2 minus 1/3, it is 6. 3 minus 2, so answer is 1/6, right. So taking derivative of numerator and denominator separately, we will get answer of many questions using L Hospital rule. L Hospital rule मी तुम्हाला ऑलरेडी आधी दिलेला आहे. 0/0 जर फॉर्मॅट बनत असेल, एक्स ची व्हॅल्यू लिमिट पुट केल्यानंतर 0/0 और इन्फिनिटी हा जर फॉर्मॅट क्रिएट होत असेल तर आपण एल हॉस्पिटल रूल तिथं अप्लाय करतो. व्हॉट इज एल हॉस्पिटल रूल? टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर and derivative of denominator separately and then put given limit.
डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्यात लिमिट्सची व्हॅल्यू पुट करायची. त्यातनं तुम्हाला क्वेश्चन हा पटकन सॉल्व्ह होऊन जातो. Rationalization 12. We will solve question number 12. Chalo, now we will do fast. Question number 12. F of x is given to us x raised to 4 minus 64x divided by under root of x square plus 9 minus 5 where x is not equal to 4. आणि जे नॉट इक्वल टू असतो तोच तुम्हाला विचारलेला असतो. एफ ऑफ 4 विचारलाय. ऑलरेडी नॉट इक्वल टू 4 आहे म्हणजे तुम्ही याला टाकूच शकत नाही डिनॉमिनेटरला, बिकॉज डिनॉमिनेटर वी विल गेट 0, राईट. But function is continuous. Given in question, f of x is continuous. So instead of 4, we can apply limit of 4. म्हणजे 4 च्या शेजारची व्हॅल्यू आपण पुट करतोय असं त्याचं मीनिंग आहे. लेफ्ट हँड लिमिट और राईट हँड लिमिट. आपण स्टँडर्ड फॉर्मॅट्स किंवा स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करतोय म्हणजे आपण लेफ्ट हँड लिमिट किंवा राईट हँड लिमिटचा आन्सर काढतोय, राईट. स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा फॉर्म्युले आपल्याला नाही झाले तर मग आपण पुट करणार. डायरेक्ट आपण पुट करणार. पुढे x इक्वल टू 4 प्लस h और x इक्वल टू 4 मायनस h. मग h घेतो आपण 0. त्यातनं तुम्हाला h चा यूज करून लिमिट सॉल्व्ह करावा लागतो, राईट. या टाइपचे क्वेश्चन लिमिट मध्ये बघितलेले आहेत, पुढे पण येतील सबस्टिट्यूशन मेथडला. नाउ सॉल्व दिस. नाउ हियर रेग्युलर कन्सेप्ट वी आर टू रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. X raised to 4 minus 64x. We have to multiply by conjugate of denominator. It is under root minus 5. So multiply by under root plus 5 and under root plus 5. Okay. So x square plus 9. It is x square plus 9. It is x square plus 9. Right. Now what we are getting? Now limit x tends to 4. What we got? Now numerator x raised to 4 minus 64x. Take x common. So inside is x cube minus 64. And again numerator is under root x square plus 9 plus 5. Numerator ला काय चेंजेस झाले नाहीये. आता डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करा. a minus b into a plus b. Right? तो ज्याचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केले तिथे कुठला कन्सेप्ट लागतो? a प्लस बी इंटू a मायनस बी. आन्सर इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय येणार? a स्क्वेअर इज x स्क्वेअर प्लस 9 and b स्क्वेअर इज 25. That is 5 square. Okay. So limit now we are going to x tends to 4. Now see again what you are getting. X square plus 9 and x square plus 4. So what we are getting? X into x cube minus 64 into inside x square plus 9 plus 5 into, now it is x square. Now 9 minus 25. So 9 minus 25 is minus 16, right? Now again next changes. X tends to 4. So x square minus 16 is x plus 4 and x minus 4. And as we know, if x tends to 4 is there, then we want this factor x minus 4. Then same factor we have to prepare at numerator also. Numerator ला कसा प्रिपेअर होईल बघा. तुम्ही याचा हेल्प घेऊ शकता. It is x cube minus 16 is 4 cube, right? X cube minus 64. So 64 is your 4 cube. So use formula of a cube minus b cube, right? So x is as it is. Next formula a plus b cube and then
multiplication is as it is. X square plus 9 plus 5. Right? What will the limits? A cube minus B cube. So A minus B. Right? A square plus AB plus B square. फॉर्म्युला तर जमलाच पाहिजे, नाहीतर अजून सारखं सारखं तेच नको की फॉर्म्युलाच येत नाही. ए क्यूब मायनस बी क्यूब तरी पण मी लिहितो दरवेळेसारखंच. सो ए क्यूब मायनस बी क्यूब फॉर्म्युला इज ए मायनस बी a square plus ab plus b square, that is a cube minus b cube. Now what we got? Now from here you can cancel the terms. So x minus 4 and x minus 4 will get cancelled. In remaining terms, put x is equal to 4 everywhere. Denominator is 4 plus 4. Numerator is 4 into 4 square is 16. 4 into 4 16 plus 1. And it is under root 16 plus 9 and plus 5. That is equal to 4 into 33 into 8. Here we are getting 16 plus 9, 25. 25 square it is 5 plus 5 is 10. Solve this. What you are getting? So 4, 2, 5. So I think answer is 165. Oh, चुकलं काय ते कॅल्क्युलेशन. बघा सॉल्व करा काय ते आन्सर. Maybe my calculation mistake, but concept is clear. Right? So here we have to take 16. B square is 16. So 6 cancel झाला माझं माझ्याकडनंच. So here 4x plus me the 16 येणार. 16 plus 16 plus 16. It is 48. आता तरी करेक्ट येते का बघा मग. 5. 240 आन्सर आहे बघा. 240 ऑप्शन मध्ये तर आहे. Right? So it is answer 240. Okay, we will solve some more questions. Question 16 and question 17. Right? So see question number 16. It is regular question. F of x is continuous function where f of x is given as sin x minus cos x. First at all, right? Where x is not equal to 0. We want f of 0. आता पहिली गोष्ट sin x आणि cos x हे इंडिव्हिज्युअल जर तुम्ही फंक्शन्स घेतले तर ते कंटिन्युअस फंक्शन आहेत. कुठेही ब्रेक होत नाही, कुठेही आन्सर इन्फिनिटी आपल्याला मिळत नाही. इथे कुठेही डिनॉमिनेटर पण नाहीये, त्यामुळे याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. डायरेक्ट तुम्ही 0 पुट करू शकता. तो sin 0 minus cos 0. Sin 0 0 cos 0 1. So answer is -1, right? Here we don't need to put limit. Limit ची काहीच गरज नाहीये, कारण तो तिथं डिसकंटिन्युअस फंक्शन नाहीये, डिनॉमिनेटर नाहीये, किंवा त्या अँगलला आन्सर इन्फिनिटी येत नाही. आज जर तुमचा tan x असेल, tan x जसा तुमचा 90 डिग्रीला tan x जातो इन्फिनिटी, राईट? जर sin x cos x कुठेही इन्फिनिटी आन्सर मिळत नाही. So these are regular functions. You can put directly x equal to 0 and you will get answer, right? One more question we will solve, question number 17 also. Go for question number 17, 1-7. Where trigonometric functions is included and square root terms are there. Question 17, f of x is equal to √2 minus under root 1 plus sin x and whole divided by cos square x, where x is not equal to pi by 2. का pi by 2 नको? pi by 2 पुट करा. cos 90 असतो तुमचा 0 आणि डिनॉमिनेटर 0 चालत नाही, म्हणून x is equal to not pi by 2. आता तेच तुम्हाला विचारलेलं असणार आहे खाली. We want f of pi by 2. So it is continuous function.
we can introduce limit. Limit x tends to pi by 2, root 2 minus root 1 plus sin x upon cos square x. So obviously square root involvement is there. So you have to multiply by conjugate of numerator. That is, so it is under root 1 plus sin x upon cos square x multiply by conjugate. Conjugate ने multiply काय मिळणार under root 2 plus under root 1 plus sin x under root 2 plus under root 1 plus sin x. We are multiplying numerator and denominator by conjugate of numerator, right? So limit x tends to pi by 2. Now multiply values from your numerator. Multiply these two terms, conjugate of each other, a minus b into a plus b. So multiplication is a square minus b square. A square is 2 and minus b square is 1 plus sin x. Now denominator will same, cos square x into under root 2 plus under root 1 plus sin x. Right? Now what we can do, that is equal to, so limit x tends to pi by 2. काय करावं लागेल बघा 1 plus sin x आहे cos square x आहे, so कुठल्या ना कुठल्या टर्म कॅन्सल करावं लागेल. So at numerator what we got, 2 minus 1 is 1 and minus sin x, so 1 minus sin x is there. Now denominator what we have to change, we can change for this cos square x. Okay, so cos square x is 1 minus sin square x. न्यूमरेटर sin x मध्ये आहे त्यामुळे डिनॉमिनेटर असो आपण sin मध्ये कन्वर्ट केले, so root 2 plus under root 1 plus sin x. Okay, so that is equal to, again limit x tends to pi by 2, 1 minus sin x is numerator. Now for this 1 minus sin square x is 1 plus sin x and 1 minus sin x. A square b square, that is equal to a plus b into a minus b. Remaining terms as it is, under root 2 plus under root 1 plus sin x. Right? Now from here 1 plus sin x and 1 plus sin x will get cancelled, and for remaining terms you can put x tends to pi by 2. The numerator we got cancelled, 1 minus sin pi by 2, and now second one is under root 2 plus under root 1 plus sin pi by 2. Right? What we want, 1 upon 1 minus, what you are getting, see, काय चुकलं, कट केलं आपण इथनं, 1 minus sin x ला कट करायचंय, so 1 minus sin x will get cancelled, so 1 plus, as it is 1 plus sin 90 is 1, and second term root 2 plus under root sin 92 again 1, that is root 2. Right? Solve this and see what you are getting. 1 upon 1 plus 1 is 2, and root 2 plus root 2 is 2 root 2. Root 2 plus root 2, 2 root 2. So multiplication is 1 upon 4 root 2. So 1 upon 4 root 2 is your answer. Okay, so these are the basic questions like we have seen.
Clear this concept? I hope concept is clear and type of question is clear to you. So your homework questions, सांगून ठेवतो म्हणजे परत प्रॉब्लेम नको त्याला. Question number 4, question number 5, question 7, question 8. आपण ऑलरेडी केलेला आहे. 10 काय करायची गरज नाहीये. 12, क्वेश्चन 18 ट्राय करून बघा. √1 - काही ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल. असे क्वेश्चन्स आहेत की जिथे तुम्हाला लिमिट यूज करायचे आहेत आणि ते लिमिटचे क्वेश्चन्स तुम्ही ऑलरेडी लिमिट या चॅप्टर मध्ये केलेले आहेत. असे क्वेश्चन्स मी तुम्हाला देतोय. बाकी असे वेगळे क्वेश्चन्स काय नाहीयेत. Okay, it is sufficient. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 questions are there. Just try to solve this question. Then we will see next question afterwards. Okay, you can go for 41, 42 also. This question we have solved. (46), 53 regular question is there. We have already solved in your limit chapter. A plus x is also there. ठीक आहे. यातनं काय काय म्हणतात तुम्हाला ते बघा. सगळे तुम्हाला जे करता येण्यासारखे आहेत ते मी सगळे इथं मेन्शन करतोय. 50 आहे. 50 ला मी या साईडला घेतो. 57 you can solve. 60 you can solve. हे पुढचे क्वेश्चन सगळे रेग्युलर आहेत की जे ऑलरेडी तुम्ही ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलेले आहेत. म्हणजे आज करण्यासारखं काम भरपूर आहे. त्यात आता तुम्ही किती वेळ देणार आहात, तुम्ही किती सिरियस आहात तुमच्या वर्किंग बद्दल, त्याच्यावरती त्या सगळ्यावरती डिपेंड आहे. Okay, so 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. Each question you can solve. 22 question. Consider one question for 5 minutes. So approximately 2 hours you want. तुमच्या बहुमूल्य टाइम मधनं 2 तास काढा. हे क्वेश्चन सॉल्व करा आणि ते ग्रुप वरती शेअर करा. इझी गोइंग आहे. पाठीमागचे आन्सर्स बघू नका. बऱ्याचशा ठिकाणी एल हॉस्पिटल रूल यूज केलेले असतात की ज्याची गरज नाहीये. रेग्युलर वेनी ते तुम्हाला सॉल्व करायचे. ओके, चलो वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. Okay, so solve questions from homework. We will meet in next lecture. Goodbye.